राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपावर सध्या मोठी गर्दी असताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र त्या उलट चित्र आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी दिसत नाहीये। गेल्या आठवड्याभरात पेट्रोल डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। वाहनधारकांनी पेट्रोल पंपावरून आता पाठ फिरवल्याचं सध्या दिसतंय। अहिल्यानगरमध्ये आज पेट्रोल 90 पैशांनी तर डिझेल 95 पैशांनी महागले। त्यामुळे पेट्रोल पंपावरची गर्दी ओसरल्याचं चित्र आहे। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। पाहूयात। राज्यातल्या अनेक भागामध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई पाहायला मिळते आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळत आहेत। मात्र अहिल्यानगर शहरामध्ये परिस्थिती वेगळी आहे। या ठिकाणी पेट्रोल पंपांवर मुबलक पेट्रोल आहे आणि त्यामुळे कुठल्याही पंपावर फारशी गर्दी पाहायला मिळत नाही। मी ज्या पंपावर आहे तो पंप आहे शहरातील मध्यवर्ती भागातला आणि या पंपावर मात्र अतिशय कमी गर्दी आहे, गर्दीच नाही असं म्हटलं तरी चालेल। आणि या ठिकाणी सुरळीतपणे मुबलक असं पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे। एकूणच मागच्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असल्याच्या ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या त्यावरून पेट्रोल पंपावर गर्दी होती। मात्र अहिल्यानगर मध्ये तशी परिस्थिती नाहीये। पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचे दर जर पाहिले तर डिझेल 95 रुपये 47 पैसे तर पेट्रोल 108 रुपये 87 पैसे हा पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव आहे। आणि यामध्ये पेट्रोल मध्ये 90 पैशाची वाढ झालेली आहे तर डिझेल मध्ये 95 पैशाची वाढ झालेली आहे। एकूणच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने दरवाढ होत आहे। मागच्या 8 दिवसात 3 वेळेस दरवाढ झालेली आहे। मात्र अहिल्यानगर शहर असेल किंवा जिल्ह्यात असेल या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याचं पाहायला मिळत आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।